नमस्कार, वंदे मातरम. आपण जर हिंदू व्यावसायिक असाल तर एक आनंदाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे. पवित्रम फाउंडेशनच्या वतीने हिंदू व्यावसायिकांना हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. ॲपलच्या ॲप स्टोअरवरती आणि अँड्रॉइडसाठी गुगल प्ले स्टोअरवरती हे ॲप उपलब्ध आहे. या ॲपच्या माध्यमातून आपण सर्व हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचू शकणार आहोत. आपण आपला व्यवसाय लवकरात लवकर या ॲपवरती नोंदवावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. मी आपल्याला आता ॲपवरती आपला व्यवसाय कसा नोंदवायचा याची माहिती देतो. हा आहे अँड्रॉइड फोन, गुगल प्ले स्टोअर, त्यामध्ये पवित्रम असं सर्च केल्यानंतर पवित्रम मर्चंट ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर आपण हे ॲप उघडायचं आहे. काही परमिशन्स आपल्याला मागेल तर त्या परमिशन्स आपल्याला द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला नवीन व्यवसाय जर असेल तर आपल्याला तो साईनअप करायचा आहे. साईनअप केल्यानंतर इथे आपलं नाव विचारेल, तर आपलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर ज्याच्यावर आपला व्यवसाय रजिस्टर करायचा आहे असा मोबाईल नंबर आपल्याला तिथे द्यायचा आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्री करायचे आहेत. मग गेट OTP दाबल्यानंतर आपल्याला OTP येईल. आपल्याला आलेला OTP इथे टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म दाबल्यानंतर आपली रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होणार आहे. आता आपण आपला व्यवसाय इथे रजिस्टर करू शकतो. आपण आपला व्यवसाय 3 टप्प्यांमध्ये याच्यावरती नोंदवू शकतो. आपल्या व्यवसायाची टाईप आणि कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आहेत. इथे आपल्याला रेफरल कोड टाकायचा आहे. तो आहे PTRM. मोफत रजिस्ट्रेशनसाठी आपला जो कोड आहे तो आहे 01, PTRM 01. हे टाकल्यानंतर आपल्याला आपल्या बिझनेसचा टाईप म्हणजे आपली कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे का, पार्टनरशिप आहे का, प्रायव्हेट लिमिटेड आहे, हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आत्ता आपण प्रोप्रायटरशिप सिलेक्ट करूया. त्यानंतर आपल्याला आत्ता आम्ही ऑप्शन दिलेला आहे, आपण हे सगळं स्किप करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. तर ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आत्ता उपलब्ध नसतील त्यांनी स्किप अँड कंटिन्यू असं ऑप्शन चूज करायचं आहे. आपण आपली बिझनेसची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. अकाउंट्स अँड फायनान्स, आर्किटेक्चर, फूड, एज्युकेशन, फॅशन, होम सर्व्हिसेस, मीडिया कम्युनिकेशन, प्रिंटिंग, रिटेल, अशा विविध प्रकारचे ऑप्शन्स आपण इथे दिलेले आहेत. आपला व्यवसाय नक्की कुठल्या कॅटेगरीत बसतो त्याप्रमाणे आपण सिलेक्ट करायचं आहे. आपण आता फूड सिलेक्ट करूया आणि आपण या क्षणाला आपण डॉक्युमेंट नसल्या कारणाने आपण स्किप अँड कंटिन्यू असं दाबूया. आपण आपल्या व्यवसायाचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. आपण फोटो डायरेक्टली क्लिक करू शकतो किंवा आपण आपल्या मेमरीमधून हा फोटो आपण इथे सिलेक्ट करू शकतो. आपण आता क्लिक अ फोटो करूया. इथे नंतर आपल्याला कॅमेरा ओपन होतो. मग असं आपण एक उदाहरण म्हणून आता एक टेम्पररी फोटो आपण अपलोड करूया. आपला हा फोटो अपलोड झाल्यानंतर आपण इथे आपल्या बिझनेसचं नाव टाकायचं आहे, आपल्या व्यवसायाचं नाव टाकायचं आहे. आपण आता पवित्रम फाउंडेशन असं टाकूया. त्यानंतर ओनरचं नाव म्हणजे आपलं स्वतःचं नाव इथे आपोआप येईल. त्यानंतर ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे. हा ॲड्रेस अतिशय काळजीपूर्वक टाकायचा आहे कारण हा ॲड्रेस आपल्या सर्टिफिकेटवरती टाईप होऊन येणार आहे. त्यामुळे हा ॲड्रेस आपण व्यवस्थित टाकूया. आपल्याला इथे आपण बिझनेसचा ईमेल ID आपला टाकू शकतो. आपल्या बिझनेसची वेबसाईटही इथे टाकू शकतो आपण. असं झाल्यानंतर हे सगळं अपलोड केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर आपलं जे लोकेशन आहे व्यवसायाचं, आपण जर दुकानात बसूनच आपण रजिस्टर करत असाल तर आपण यूज करंट लोकेशन हे ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो किंवा आपण अशी पिन हलवून आपण आपलं लोकेशन याच्यावरती सेव्ह करू शकतो. तर आता आपण यूज करंट लोकेशन असं वापरूया. आपल्याला सगळ्या परमिशन्स घ्यायच्या आहेत. हे केल्यानंतर असं आपलं लोकेशन येईल, त्याच्यावरती सेव्ह लोकेशन असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला ऑफिस आणि शॉपचा फोटो इथे टाकायचा आहे. आपण बघत असाल तर प्रत्येक वेळी आपण स्किप अँड कंटिन्यूचं ऑप्शन दिलेलं आहे. ज्यांच्याकडे आत्ता डॉक्युमेंट्स नसतील त्यांनी हे स्किप करायचं ऑप्शन त्यांच्याकडे आहे. तर शॉप आणि ऑफिसचा आपल्याला फोटो टाकायचा आहे. इथे आपण अपलोड करण्याची व्यवस्था दिलेली नाही आहे. याचं कारण असं की दुकानदारांनी किंवा व्यावसायिकांनी आपल्या ऑफिसचा ॲक्च्युअल फोटो इथे टाकावा असं आपल्याला अपेक्षित आहे.
आपल्याला अपलोड करायचं आहे. आपल्याकडे असलेलं उद्यम आधार कार्ड अपलोड करायचं आहे. GST रजिस्ट्रेशन जर आपलं असेल तर GSTचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि प्रोप्रायटर आपण सिलेक्ट केलेलं आहे बिझनेसचा टाईप, म्हणून आपल्याला इथे प्रोप्रायटरचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे. आपण हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. त्यानंतर आपण इथे क्लिक करायचं आहे, गिव्ह माय कन्सेंट टू अपलोड अँड शेअर पर्सनल डॉक्युमेंट ॲज पर डॉक्युमेंट कन्सेंट. कंप्लीट रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला इथे. त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन, युअर बिझनेस इज सक्सेसफुली रजिस्टर्ड, वेलकम अबोर्ड, स्टार्ट शोकेसिंग युअर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस असं आपल्याला प्रॉम्प्ट येईल. ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे फ्री ॲक्सेस आपण घेतलेला आहे. PTRM01 कोड टाकल्यामुळे आपल्याला फ्री ॲक्सेस सिलेक्ट करायचा आहे. वेलकम अबोर्ड असं आपल्याला पुन्हा एकदा मेसेज येईल, तो कन्फर्म करायचा आहे. आणि आपलं रजिस्ट्रेशनची प्रोसेस मर्चंटच्या बाजूने आपण पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आता इथे जर आपण बघितलं, बिझनेसमध्ये गेलो तर हे डॉक्युमेंट सगळे पवित्रम फाउंडेशनकडे जातील. इथे अजून व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. पवित्रम फाउंडेशनची बॅकएंडची टीम आपले सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करेल आणि त्यानंतर आपला बिझनेस जो आहे तो अप्रूव्ह होईल आणि आपण कस्टमरला दिसायला लागू. जर आपण बघितलं, होमवर गेलो तर आपल्याला इथे प्रोफाईल व्हिजिट्स किती, कॉल्स किती आले, रिव्ह्यूज काय टाकलेत लोकांनी आणि किती लोकांनी आपल्याला सर्च केलं हे इथे दिसणार आहे डॅशबोर्डवरती. त्यानंतर आपण इथे आपले प्रोडक्ट्स ॲड करायचे आहेत. जर आपण काही व्यवसाय करत आहात, त्याचे जर काही प्रोडक्ट्स असतील तर ते आपल्याला इथे प्रोडक्ट्स ॲड करायचे आहेत. त्या प्रोडक्टचा फोटोग्राफ टाकायचा आहे. प्रोडक्टची कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. प्रोडक्टचं नाव, त्याची क्वांटिटी वगैरे हे आपण ऑप्शनल आहे, पण महत्त्वाचं आहे फोटोग्राफ आणि प्रोडक्टचं नाव हे आपल्याला नक्की टाकायचं आहे. आणि खाली आपण त्या प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन इथे देऊ शकतो. ते आपण इथे ॲड प्रोडक्ट करायचं आहे. प्रोडक्टसुद्धा पवित्रमच्या टीमकडून अप्रूव्ह केलं जाणार आहे. तसंच आपण इथे सर्व्हिसेस आपल्या ज्या काही आहेत, आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर आपल्या सर्व्हिसेस इथे ॲड करायच्या आहेत. प्रोडक्टसारखंच याचं सुद्धा अपलोड करायचं आहे. फोटो टाकायचा आहे सर्व्हिसचा, त्याचं नाव, त्याची कॅटेगरी आणि आपण त्याचं डिस्क्रिप्शन इथे देऊ शकतो. तर असं आपल्याला आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस अतिशय चांगल्या पद्धतीने जर टाकले तर आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि आपल्याला चांगला रिस्पॉन्स त्याच्यावरनं मिळू शकतो. आत्ता प्रात्यक्षिक दाखवल्याप्रमाणे आपण आपला व्यवसाय याच्यावर नोंदवावा अशी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि जर आपल्याला काही अडचण आली तर आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकतो आणि आपलं रजिस्ट्रेशनची प्रोसेस आपण पूर्ण करू शकतो. मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण आपला व्यवसाय, आपल्या मित्रांचा व्यवसाय, आपल्याशी संबंधित जे काही हिंदू व्यावसायिक आहेत त्या सर्वांना आपण सांगावं की ह्या पवित्रम ॲपवर आपला व्यवसाय रजिस्टर करावा आणि या पवित्र चळवळीमध्ये सहभागी व्हावं. भारत माता की जय.